मराठी विरुद्ध गुजराती या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेला मतदारसंघ म्हणजे मुलुंड मतदारसंघ। लोकसभेपाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। महायुती आणि मवियातून कुणाला उमेदवारी दिली जाणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे। उद्यानांचं शहर अशी मुलुंडची ओळख आहे। ईशान्य मुंबईतील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून मुलुंड विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो। 1990 पासून म्हणजे गेली 34 वर्ष या मतदारसंघावरती भाजपाचं वर्चस्व आहे। मुलुंड पश्चिमेकडे गुजराती समाज मोठ्या प्रमाणात आहे, तर मुलुंड पूर्वेकडे 70% मराठी मतदार आहेत। सध्या या मतदारसंघातून भाजपाचे मिहीर कोटेचा आमदार आहेत। 1999 पासून सलग 4 वेळा मुलुंड विधानसभेतून सरदार तारासिंग निवडून येत होते। कार्यसम्राट आमदार अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती। 2019च्या विधानसभेमध्ये तारासिंग यांच्या जागी मिहीर कोटेचा यांना संधी देण्यात आली। लोकसभा निवडणुकीमध्ये मिहीर कोटेचा यांना भाजपाने ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिली होती, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय दिना पाटील यांनी त्यांचा पराभव केला। पराभूत झालेल्या मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून भाजप विधानसभेसाठी पुन्हा संधी दिली जाईल अशी चर्चा आहे। दुसरीकडे अनेक काळ युतीत भाजपाकडे असलेला हा मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेला मिळावा यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहे। मुलुंडकरांना आम्ही केलेले काम, आम्ही आणलेले प्रकल्प, मुलुंडच्या नागरिकांना एक खात्री आहे की मिहीर कोटेचा हा त्याचा काम पूर्ण इमानदारीने निष्ठेने करतो। मुलुंडमध्ये आमचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, परफॉर्मन्स आहे, भरघोस मताने आमचा उमेदवार निवडून येणार। रेणूंचा अभ्यास म्हणजे शिंदे साहेबांनी जे कामं आज गेल्या 2-2.5 वर्षात केलेले आहेत, गोरगरिबांची सेवा केली, तसं आमचे पण मतदार गेले खासदारकीला तुम्ही बघितलं मुलुंड विधानसभेचा लीड किती आहे। आमचं पण वार्ड वाईज बांधणी आहे, लोकांची गोरगरिबांची सेवामुळे आज लोक आमच्या बाजूने पण आहेत। जर आदेश दिला आणि मुख्यमंत्री साहेबांनी जर शिवसेनेला सीट सोडली, आमच्या लोकांची तयारी आहे। भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आतापर्यंत या मतदारसंघात होत होता, त्यामुळे याही वेळी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहेत। दुसरीकडे या मतदारसंघात वर्चस्व असलेल्या मनसेचीही तयारी सुरू असल्याचं दिसतंय। 2019च्या निवडणुकीमध्ये मनसेच्या उमेदवार हर्षला राजेश चव्हाण या दुसऱ्या क्रमांकावरती राहिल्या, त्यामुळे निवडणुकीत मनसेचं आव्हान सुद्धा महत्त्वाचं असेल। मुलुंड विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं ते सुद्धा पाहूया। मिहीर कोटेच्या भाजपाकडून 87,253 मतं मिळाली। हर्षला राजेश चव्हाण मनसेसाठी 29,905 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या गोविंद सिंह यांना 23,854 मतं मिळाली। तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुलुंड विधानसभेचं काय चित्र होतं ते सुद्धा पाहूया। मिहीर कोटेच्या भाजपासाठी 1,16,421 मतं मिळाली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांना 55,979 मतं मिळाली। मिहीर कोटेचा यांना 60,000हून अधिकचं लीड मिळालं। लोकसभेतील बलाबल पाहता भाजपाचे या मतदारसंघावरती वर्चस्व असल्याचं दिसतंय। लोकसभेमध्ये पराभव स्वीकाराव्या लागणाऱ्या मिहीर कोटेचा यांना भाजपाकडून पुन्हा संधी मिळते की माजी खासदार मनोज कोटक यांना संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। मवियाकडून काँग्रेसचे मुंबईचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नावाची चर्चा आहे, तर मनसेकडून राजेश चव्हाण आणि सत्यवान दळवी यांच्या नावांची चर्चा आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते जगदीश शेट्टी यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे। या सर्व समीकरणांमध्ये आणि पीएपी प्रकल्पाला होणाऱ्या विरोधामुळे भाजपासमोर इतर पक्षांचं कडवं आव्हान असणार आहे। आता भाजप हा बालेकिल्ला कसा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।